आपलं गणपतीपुळेचं मंदिर. पर्यटक खूप आहेत, क्राऊड खूप आहे. आता सूर्य थोड्याच वेळात मावळेल. शरद कुठे आला तू? चाललो लग्नाला गोव्याला रात्री मस्त. गोव्याला रात्री जायचं. फुल तर पोर रेडी झाले ते बघा लग्नासाठी. फुल मच्छवायला. शरद फुल हिरो झाला. हिरो झाला. इकडं मिलिंदा. मिलिंदाचा घड्याळ बघा. खतरनाक. भाऊ कुठे चाललात? गोवा. गोवा 30 रुपये गोवा. राजा चला पहिले गणपतीपुळे मग गोवा. नाही रे लग्नाला चालले आणि गोवा चाललंय. आणि रात्रीचे आपले निशांत भाऊ यांनी गाजवलेली हळद. आणि बघा तुम्ही त्यांचा लुक आजचा. माझा सुद्धा लुक बघू शकता किती गरीब लुक आहे. अरे भाई भारी आहे. चला आता आपण चालू आहे लग्नाला. हो फुल छावा पण चाललाय आपला. अमित भाई तुम्ही बाईकने येणार का? हो बाईकने. ओके. अजून कोण येतं बाईकने? काका येतं रे. आई येतं. ते सगळे आपले पोर रेडी झालेत मित्रांनो. आणि थोड्याच वेळात लक्ष ठेवा सगळ्यांवर लक्ष ठेवू. थोड्याच वेळात आपण निघणार आहोत. काका इकडे बघा. हात दाखव. हात कर. हाय कर. कॅमेरा चालू आहे. कोण आहे अजून? बारक्या. चला नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत टेक द ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आणि मी तुमचा होस्ट स्वप्नील साठले. तर मित्रांनो आज आहे आपल्या आपला महेंद्र भाऊ आहे, त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी आपण आलो आहे राजापूरला. आणि आता आहोत आपण त्याच्या गावी पारोळेमध्ये. आणि पारोळे सुतारवाडीत आलो आपण. इकडं बघताय तुम्ही मंदिर. तर काल आपण आलो होतो. काल हळद वगैरे झाली. आणि आत्ता आपण चाललो आहे ते म्हणजे लांजामध्ये चाललो आहे लग्नाला. आणि तिथून पुन्हा आपण येऊ लग्न करून. आणि उद्याचा प्लॅन असेल आपला तो म्हणजे गोव्याला जायचा. म्हणजे रात्रीच निघू आपण गोव्याला. बघूया कसं काय होतं प्लॅन. तर आता सध्या आपण चाललो आहे लांजामध्ये, जिथे लग्न आहे तिथे चाललो आहे. तर चला आजचा हा छोटासा व्लॉग असेल आपला. आणि जर आपला अजून जर प्लॅन झाला पुढे तर आपण गणपतीपुळेसुद्धा जाऊ. काही सांगता येत नाही. सगळं प्लॅनवरती आपलं फिक्स नसतो प्लॅन. तर चला व्लॉगला सुरुवात करूयात. अर्धी पोरं गेलेत आपली पुढे. आता आपण चाललो आहे आपल्या गाडीने. तर चला व्लॉग स्टार्ट करतो आपण. इकडे तुम्ही बघताय भव्य दिव्य असं खूप छान मंदिर आहे. काल रात्री आम्ही इथंच मंदिरात झोपलो होतो. आजूबाजूचा निसर्ग बघा किती सुंदर असं निसर्ग आहे. गाव पण खूप छान आहे. आणि खूप थंड वातावरण आहे इकडचं. चला आपली गाडी आलेली आहे आणि आपण आपल्या गाडीत बसू आता. गोवा 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 गोवा. ए भाई मला घ्या. गोवा 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 गोवा. चलो भाई फुल जागा दिली मला. रिस्पेक्ट फुल काढून चला भाई. मी पण ती पण शूज काढून. चला राजा मचवायला चला. जमते सवय. गोवा गोवा. तू सीट बीट तुझ्याच्या ऍडजस्ट करून. शरद मचवतोय फुल माझ्यावतोय. पच्चीन गाणी लाव ना. हा लावतो. तिकडनं आम्ही लग्नाला जाणार. तिकडनं मग लग्नावरनं गणपतीपुळेवरनं डायरेक्ट गोवा. एका दिवसात आम्ही सगळं करून येणार आहे. किधर जाओगे? गोवा. गोवा. नाम क्या? चिन्ना स्वामी मुत्तु स्वामी वेणुगोपाळ अय्यर. स्वामी इकडे राजा इकडे. नाही वेगळंच आहे काहीतरी. फायनली मित्रांनो आपण पोचलोय पावसला. मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओच्या स्टार्टिंगला की आम्ही लांजामध्ये लग्नाला जाणार, पण लांजाला नव्हतं जाणार. आम्ही जाणार होतो पावसला. चुकून मी बोललो लांजा.
तर आता फायनली आपण पोचलोय त्या लोकेशनला. त्या मागच्या बाजूला हॉल आहे, तिकडे आपण लग्नाला जाऊ. आणि आता हॉलच्या खालीच आहोत आम्ही, इकडे गाडी पार्क केली आपली. आणि इथं आता थोडा नाश्ता करू आणि निघू आपण लग्नाला. दे काढ काढ. शरद घे वडापाव. का आला शरदचं मळमळते शरदला. कसं आहे टेस्ट कशी आहे? बर्गर मस्त आहे. पावसचा वडापाव आतमध्ये या खायला. टेस्ट चांगली आहे, या वडापाव खायला. फायनली मित्रांनो आपण हॉलवरती पोहोचलोय. काय फोर व्हीलर मधून आलो. मित्रांनो लग्न चालू झालेलं आहे. आमच्या इकडचे गोल्डमॅन मिलिंद भाई. हे मिलिंद भाई आमचा हे आमचे सागरलीचे समाजसेवक. आमना समाजसेवक इधर काय हे आमचे सागरलीचे जाणे माने समाजसेवक दादा अमित कनोजा दादा. हे बघू शकता तुम्हाला इथे आलेले आहे. इथे गावाचं नाव काय? आजदेपाडा. आजदेगाव. हे गावाचं नाव काय? राजापूर. पावस गावात यांची आगमन, यांचं हार्दिक स्वागत. हे इकडचे जाणे माने समाजसेवक वैभव पांचाल. खूप ओळख आहे यांची इथे, खूप ओळख आहे. आणि इथे गोल्डन मॅन पण आले आमचे. इथे गोल्डन मॅन नाही रे भाई, गोल्डन मॅन आले. इथे गोल्डन मॅन. इथे फायनली मित्रांनो जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही जेवायला बसलो आहे. तर या जेवायला इकडं आपला मित्रपरिवार एकदम कोपऱ्यात येऊन जेवायला बसलं आहे. झाडाखाली हे झाड आहे, झाडाखाली बसलो आम्ही जेवायला. बाकी पब्लिक आपली अर्धी त्या साईडला आहे. हॅलो, चला या जेवायला. आपला मित्रपरिवार सगळा जेवायला बसला आहे. मी जेवतोय, मला जेवतोय होतो. ठीक आहे. काय करणार भाई, आपला भाई आहे. इकडे बघा मुलींदा कसं जेवण. कसं आहे जेवण? एकदम मस्त. सही कसं आहे जेवण? शरद काय अरे जेवताय फक्त बोलत पण नाही. एकदम फोकस जेवणावरती केलंय त्यांनी. सगळ्यांनी जेवायला दाखवला. जेवण संपलं तर भेटणार. कसं झालं जेवण अमित भाई? कसं झालं आता? मस्त ना. चला मी जेवायला बसतो आता. सो फायनली मित्रांनो लग्न झालेलं आहे महेंद्राच्या बहिणीचं. आणि आता आम्ही चाललो आहे सगळे मित्र गणपतीपुळ्याला. तर बाकीचे मित्र, 2 मित्र आपल्या बाईकवरती असतील आणि आम्ही बाकीचे आपल्या गाडीमध्ये असतात, 4 व्हीलरमध्ये. आणि गाडीसुद्धा आले आपले. तर चला गणपतीपुळ्याला जाऊ, दर्शन करू आणि लवकरात लवकर येऊ पुन्हा महेंद्राच्या गावाला. चला फुल एक्साइटमेंट आहे. काय बोलतो भावा? एक्साइटमेंट तर आहे. जायचं तर तर आहे. एवढं जवळ आलोय. 50 किलोमीटर आहे फक्त इथून, 50 किलोमीटर.
तर चला ब्लॉग चालू करू. ब्लॉग तर आपला चालूच आहे, हाच कंटिन्यू ठेवणार आहोत ब्लॉग. सांगितलं आपण कुठे पावसमध्ये प्रॉपर 0 पावसमध्ये पावसमधून 50 किलोमीटर आहे. चला बसा रे लवकर राजा. Living life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Fuck me, I'm looking in the mirror, so foggy, but I've never seen clearer. I don't really think anyone can save me, and honestly I'm not really sure I want saving. I like to be my own worst enemy. There's no risk if you don't try at anything, so I'ma just keep buying everything. See you in the next life, have to be a better me. I don't think that my head's on straight, gotta flip it and grip it and go and get an x-ray. What's wrong with me? I just feel weight pushing on my chest and it squeezes till I suffocate. Better change my mindset, meditate. It's pretty cool that I'm alive and have better days. I could walk, see, hear, I should celebrate. Think I could change my mind, maybe elevate. Living life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Yeah, all I need are some better days. Cause all I want, and I pray, I believe in the better days. आता लगेच काय लागलं आम्हाला. अरे भाई आम्हाला घ्या, भाई आम्हाला घ्या, भाई आम्हाला घ्या. फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय गणपतीपुळेला आणि समोरच मंदिर आहे. आपले मित्रपरिवार खूप खुश झालेत. खूप अथक मेहनतीने आम्ही आलोय. आणि मागच्या बाजूला बघताय तुम्ही, तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो प्रवेशद्वाराजवळ पोहोचलोय आणि थोड्याच वेळात आपण दर्शन घेऊ बाप्पांचं. चला फायनली पोहोचलोय. आपल्या 2 मित्रांनी दर्शन घेतलंय. चला आता जाऊ आपण. आणि मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे, कॅमेरा वगैरे, तर आम्ही कॅमेरा बाहेरच ठेवणार आहोत. बघ ना, मला वाटलंच कॅमेरा बंद असेल आतमध्ये. या बाजूला बीच आहे. ब्लॉगरची चला जाम होईल ना. हा ना, मोफत चप्पल. आता चप्पल काढतो आम्ही. तिथे आम्ही प्रकाश. हां मित्रांनो फायनली दर्शन झालं आहे. आणि हे मंदिर आहे, मंदिराच्या बाहेरून शूट करतो आहे. आतमध्ये शूटिंगला अलाउड नाही आहे. आणि इकडे तुम्ही बघताय बीच आहे. खूप सुंदर असा व्ह्यू येतोय. आपण बाहेर जाऊच. आणि मंदिरचा परिसर तुम्हाला दाखवतो आजूबाजूचा. मंदिर. हे विराज, हे आपलं गणपतीपुळेचं मंदिर. दीपस्तंभ बघू शकता तुम्ही. आता आम्ही इथं बसले, लाडू घ्यायसाठी थांबलोय. तो यो विराज आणि सगळे थांबले आणि हा बाटला बिचारा थकलाय. आता मी जेवतोय. थांबा. गाडीमध्ये झोपलेला होता एवढा वेळ, तरी पण आता बघा नुसतं आळशीपणा करतो. जेवण घेतलं. ते लोक पण आले आता आणि आता आम्ही जाणार. चला भेटूया. सो फायनली मित्रांनो दर्शन झालं आणि आता आपण चाललो आहे बीचवरती. इकडे बीचवरचा क्राऊड बघू शकता तुम्ही, फुल क्राऊड आहे. आपले सगळे मित्र पण चाललेत आता मजा करायला बीचवरती. चला रे टाकल्यानो, चला. चालू आहे बीचवरती. मच्छीवाला चाललेत पोरं. आम्ही पोहणार तर नाही, फक्त फोटोशूट करणार आहोत आणि निघणार आहोत, कारण की आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. तर खूप लेट झालेला आहे. खूप लेट झालं आहे. इकडे तुम्ही बघताय मंदिर आणि मंदिराच्या समोरच बीच आहे. इकडे सगळ्या राईड्ससुद्धा आहेत. आणि चला चला खाली जाऊन येऊ. संध्याकाळचे 6 झालेत आणि इकडचा व्ह्यू बघा मित्रांनो. पर्यटक खूप आहेत, क्राऊड खूप आहे.
आता सूर्य थोड्याच वेळात मावळेल. मित्रांनो खूप हवा सुटली आहे. खरंच अक्षरशः खूप असं छान असं वातावरण निर्माण झालं आहे संध्याकाळचं. अरे भाई कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन बीचवरती? भारी वाटतंय आणि असं आता जिंदगीची मजा आहे इथे. सगळ्याजणांनी आणि अशी मजा मजा करा एकदा करा. खरंच खरंच. काय हे खाली नाही येत वाटतं. सो फायनली मित्रांनो आपला बीच फिरून झाले. वेळेच्या अभावी आम्ही कमी फिरलो बीचवरती, पण खूप मजा आली. फोटोशूट वगैरे केला आणि आता आम्ही चाललो आहे ते म्हणजे पुन्हा एकदा आपल्या मित्राच्या घरी, महेंद्राच्या घरी राजापूरला. तर आता आपण मित्रांना विचारू आजचा दिवस कसा गेला. आजचा ब्लॉग आपला जो होता लग्नापासून ते गणपतीपुळे बीचपर्यंतचा, गणपतीपुळे मंदिरापर्यंतचा जो आजचा ब्लॉग होता तो खूप भारी झाला असेल. नक्कीच तुम्ही बघा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या. आणि आपल्या मित्रांना आपला विचारू आजचा दिवस तुम्हाला भारी वाटलं का इकडं कोकणात फिरून. तर भावानो असं वाटलं भाऊ तू सांग पहिलं. लय भारी वाटला. काय बोलू, काहीतरी बोल. एकदा ना एकदा तरी यायचं होतं आणि झालं कोकणात. होतं. तर काय बोलशील कसं आता वाटलं? आम्ही चाललेलो आहे आणि आम्हाला खूप आनंद वाटला इथे येऊन. आणि मजा आली ना? सगळे मजा आली. आम्ही आता पुढे वाढतोय आणि सगळं आमच्याकडे परत टाइम नाहीये. टाइम नव्हता गाण्या सांग का बोल आता. आणि आमची लिंक बघा. पळू नको काय गाणं सांग. आपलं एंड करायचं ब्लॉग. हे राजा कसं वाटलं? कसं वाटलं? मस्त मजा आली. ऍडवाइस देतो एकदा ना एकदा तरी लाईफ मध्ये या कोण राहिला? शरद राहिलेला आहे. काय कसं वाटलं राजा सांग. मला खूप भारी वाटलं. आम्ही इथं आलो आणि अजून एक मेन प्लेस बाकी आहे तो म्हणजे आमचा गोवा. गोव्याला उद्या जाऊ. गोव्याला उद्या उद्या म्हणजे आज रात्री आम्ही निघणार लवकरात लवकर गोवाचा पण ब्लॉग येणार आहे. ट्रेलर पिक्चर बाकी आहे. पिक्चर बाकी आहे. मेन तर गोवा बाकी आणि आहे. विराजची आणि गाण्याची खच्ची झालेली आहे पूर्णपणे ट्रॅव्हल करून. थकले बघा आता 5 मिनिटं निशांत भाऊ आमचा नुसता झोपत राहतो. आता याच्यानंतर clip बघा. बघा. आणि आपला हॉर्स रायडर, आपला घोस्ट रायडर निशांत भाऊ कसं वाटलं? भाई सर्वांनी एकदा लाईफ मध्ये एक्सपिरियन्स घेतलाच पाहिजे इथे येऊन. अजून आपलं बाकी आहे. उद्या आपण गोव्याला पण जाणार आहोत. खूप मजा आली मित्रांनो. मजा येईल. सो ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग नक्कीच आवडला असेल. व्लॉग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर जास्तीत जास्त करा. चला धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.